नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय विजया ब्राह्मणकर यांची आवली तू होतीस म्हणून ही कादंबरी आणि आज भाग 8. आहेत का घरी सावकार आहेत? गावातली काही मंडळी दिंडी दरवाज्यातनं आत येत म्हणाले. हो, या या या. बोल्होबा नमस्काराचा हात जोडत म्हणाले. बसा बसा पाटील, बोला कसं काय येणं केलं? पेढीवर बसत बोल्होबा म्हणाले. नाही, त्या दिवशी तुमच्याकडे शेती गहाण ठेवली होती. हो. अच्छा, या सकारामाची गोष्ट करताय? हा ना, नात्यातला आहे. त्याची जमीन सोडवायला आलोय मी. हो, मीही त्याला म्हटलं होतं की जमीन गहाण ठेवून खाशील काय? तर मला म्हणाला पांडुरंगाच्या मनात जसं असेल तसं होईल. हो का नाही रे सखाराम? सखारामची मान खाली होती. बोल्लोबांनी तिजोरी उघडली, त्यातनं कागदपत्र काढले. सखारामचा अंगठा घेतला, शेतीचे कागदपत्र परत करून टाकले. सावकार किती द्यायची? खिशातनं काही पैसे काढून बोल्लोबांसमोर धरत पाटील म्हणाले. अहो, 8-15 दिवसाच्या गहाणाचे असे किती पैसे घेणार? नाही तरी पण खरं सांगू का पाटील, आपण सखारामाची शेती सोडवलीत यातच मला आनंद आहे. पण धंद्याचे काही उसूल असतात ते सुद्धा मी मोडणार नाही. पाटलाच्या हातातला एक चांदीचा रुपया घेत बोल्लोबा म्हणाले. बस पुरे एवढं. जिजाई, पाणी आण. आणते हा. कडेवरच्या संतोबाला खाली ठेवत जिजाई म्हणाली. संतोबा नुकता चालायला लागला होता. तो हळूहळू पावलं टाकत बोल्लोबांच्या जवळ आला. बोल्लोबांनी त्याला मांडीवर घेतलं. आज संतोबा छान दिसत होता. जिजाईनं त्याची आंघोळ घालून दिली होती. मग त्याला काजळ, कपाळी काजळाचा टिका लावला होता. नवीन कपडे घातले होते आणि जिजाईनं उपरण्याचा फेटा दिला होता त्याला बांधून. काय म्हणता छोटे सावकार? पाटील संतोबाला गमतीनं म्हणाले. हा कोणाचा आहे? अहो, हा तुकोबाचा. जिजाईनं सगळ्यांना पाणी दिलं. कणकाईनं नुकतंच ताजं ताक तयार केलं होतं, तेही तिने दिलं. सुनबाय, ताक छान झाले बरं का. अहो, ते सासूबाईंनी केलंय, मी फक्त आणलंय. सावकार, पोरगी एकदम साधी आहे बरं का. बरं, येतो आता. हात जोडून पाटील म्हणाले. पाटील आणि त्यांच्या मागणं सखाराम आणि इतर निघून गेले. नंतर ताकाला येणाऱ्या बायकांची रीग लागली. आलेल्या साऱ्या जणी संतोबाचं कौतुक करत होत्या. मोठा साजरा दिसते सावकारीनबाई तुमचा नातू. हो ना, आता त्याचं सगळं जिजाईच बघते बरं. अहो, म्हणून तर त्याची माय तर बिमारच राहते. आता कशी तिची तब्येत? आता बरी आहे. आता काय, आता लहान मालकीनच त्याची माय नाही वय. हो, तीच त्याचं सगळं मायेनं करते. काय म्हणा सावकारीनबाई, पण सून लय मोठ्या गुणाची भेटली तुम्हाला. द्या ताक द्या. पुन्हा दोघी तिघी ताकासाठी आल्या. बाप्पा, सावकारीनबाई, नातू तर किसनावानी दिसते. माझा किसनाच आहे तो. अय संतोबा, कमरव हात ठेव, मग पाय कसा इठ्ठलावानी दिसते ते. ताक घेता घेता गावातली अनुसया माळीण म्हणाली. तेवढ्यात काम करता करता जिजाई म्हणाली. अनुसया मावशी, विठ्ठल नाही हा, माझा कृष्णच आहे तो. हो, पण मना किसनाच. आणि विठोबा पुटपुटला. जिजाई, अगं किती दुस्वासा, माझ्या नावाचा सुद्धा. सासूबाई, रडवेल्या सुरात जिजाई म्हणाली. का ग जिजाई, काय झालं? मागच्या अंगणात ज्वारी पाखडत असलेल्या कनकाईनं मागं वळून बघत विचारलं. जिजाई संतोबाला कडेवर घेऊन उभी होती. सासूबाई, बघा ना, संतोबा काही खात नाही. दूध दिलं तर त्याला तोंडही लावत नाही. अगं, दीठ लागली असेल त्याला. दीठ काढ बरं त्याची. हो सासूबाई, मज तसंच वाटतंय. नक्कीच दीठ लागली. सकाळपासनं केवढं कौतिक करत होत्या बायका, साजरा दिसते साजरा दिसते म्हणून. अगं, खरंच साजरा दिसत होता. उद्यापासून ना सासूबाई ह्याला साजरा ठेवतच नाही. यावर कनकाई हसली आणि म्हणाली. अगं, तू त्याला साजरा ठेवतेस, तो पण छान दिसतो, यात वाईट काय आहे? हो, पण आता बघा ना, पोराच्या पोटात काही नाही. सासूबाई, मीठ मोहरीची देठ काढू? काढ बरं. आत नेऊन जिजाईनं संतोबावरनं मीठ मोहऱ्या ओवाळून टाकल्या.
रखमा आतून सगळं ऐकत होती. मगाशी बायकांनी केलेलं कौतुकही ऐकलं होतं. आत्ताचं जिजाईचं बोलणंही ऐकलं. तिला संतोबाविषयी वाटणारं प्रेम जिव्हाळा बघितला आणि रखमाचं मन आतल्या आत शांतवलं. पण सगळ्यांच्या तोंडी असणारं जिजाईचं नाव, संतोबाचा तिच्याकडे असणारा ओढा, हे सगळं बघून आपण साऱ्यातनं उणे होतोय ह्याची खंत कुठेतरी तिच्या मनाला लागून राहिली होती. तिचे डोळे ओलावले आणि पुन्हा तिच्या मनात विचार आला की आपण फक्त उणे होतोय. काही दिवसात शून्यच होऊ. माझी आठवण येईल का कोणाला? बुवाचा माझ्यात केवढा जीव. माझ्याशिवाय कसं असेल बुवाचं आयुष्य? उजाड तर नक्की नसेल, कारण त्यांच्या जीवनात जिजाई आली आहे. संतोबा तर आत्ताच जिजाईच्या अंगावरचा. पूर्वी सासूबाईंच्या हाताखाली मी असायचे, सारख्या रखमा 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 म्हणत. आता जिजाईच्या नावाचा नुसता जप असतो. म्हणजे मी असले काय किंवा नसले काय, काही फरक पडणार नाही. उलट सारे माझ्या दुखण्यापायी त्रस्त आहेत. औषधं काढे करण्यात वेळ जातो. बुवा तर रात्र रात्र उशाशी बसून असतात. बुवांना अजूनही मी हवीशी वाटत असेल का? बुवा, काळीज तुटतंय हो तुमच्यासाठी. माझ्या काळीजभर तुम्हीच आहात बुवा, तुम्हीच. रखमाला हुंदका दाटून आला. आपला हुंदका बाहेर फुटू नये म्हणून रखमानं डोक्यावरनं वाकळ पांघरून घेतली आणि रखमाच्या जीवनाचा खेळखंडोबा विठ्ठल उघड्या डोळ्यांनी बघत होता. कशाचा गलका म्हणून जिंजाई दिंडी दरवाजापाशी गेली. समोरच्या घरची गोकर्णा मावशी पोराला मारत होती. अहो, काय झालं मावशी? का मारताय त्याला? अगं, सांगितलं तरी ऐका ना. येंगू नको म्हणलं टिनो तरी यंगलाच आणि पडला की धापदिशीने. म्हणून मारताय? तर मग? अहो मावशी, तो लहान आहे पण तुम्ही तरी मोठे आहात ना. सोडा बरं त्याला आधी. गोकर्णा मावशीच्या तावडीतून पोराला सोडवत जिजाई म्हणाली, कसा म्हणून ऐकतच नाही हो. अहो, तो लहान आहे, अक्कलच घाण ठेवली त्यानं. मावशी, अहो तो वरून टिनावरनं पडलाय. त्याला जवळ घ्यायचं, त्याला कुठे लागलंय कुठे लागलेलं नाहीये ते बघायचं सोडून त्याला मारताय काय? बघा बरं, त्याच्या हाताला खरचटलंय, डोक्याला ठेंगूळ आलाय. त्याला हळद लावायची सोडून जा आधी हळद घेऊन या. आणि मग जिजाईनं गोकर्णाच्या पोराला जवळ घेतलं, त्याला थोपटलं, ओगी केलं. मावशी, हळद आणताना पाणी सुद्धा घेऊन या, रडून रडून घसा सुकलाय पोराचा. रडणं ओरडणं ऐकून भोवती गर्दी झाली होती. गर्दीत बाया बापड्या होत्या, लहान लहान मुलं होती. कुणी काही खात होतं. कालचा बाजार भरल्यामुळे भातका म्हणून आणलेले पेरकंड कोणाच्या हातात होते. हे साखरेचे पेरकंड म्हणजे मुलांचा आवडता खाऊ. कुणाच्या हातात पेरू होते. सगळे रडणाऱ्या त्या लहान मुलाकडे बघत होते. हातात पेरकंड असणारा मुलगा समोर आला. आपलं गळणारं नाक मनगटानं पुसत त्यांनी ते पेरकंड रडणाऱ्या मुलासमोर धरलं. त्यांनी नको म्हणून मान हलवली, कारण त्याला आता ह्या क्षणी त्याची आई हवी होती. आईने मुलाला कितीही मारलं झोडलं तरी तो तिची जवळ घेण्याची वाटच बघत असतो. तसंच आता रडणारं पडलं झडलेलं मूल त्याच्या आईची वाट बघत होतं. जिजाईनं हातात पेरकंड घेतलेल्या मुलाकडे बघितलं. त्याच्या गालावर शेंबडाचा पट्टा उमटला होता. मावशी, अहो दुर्गा मावशी, याचं नाक पुसा की, तोंडात जात आहे. उभ्या असलेल्या दुर्गा मावशीला जिजाई म्हणाली, ये इकडे ये. खाच असावा दे, नाक पुसाचा संवाद नाही. पोराच्या पाठीत दणका देत दुर्गा मावशी म्हणाली, मावशी, विनाकारण लेकरांना नका मारत जाऊ. अशानं कोडगी होतात लेकरं, धाक नाही उरत. असं म्हणून जिजाईनं गोकर्णाच्या मुलाला आणखीनच जवळ घेतलं. गोकर्णाचा हा मुलगा 10-12 वर्षांचा होता. मोठ्या मुलाचं नुकतंच लग्न झालं होतं. जिजाई त्याला पिरसत होती, त्याच्या डोक्यावरनं पाठीवरनं हात फिरवत होती. गोकर्णा मावशी हळद घेऊन आली, प्यायला पाणी आणलं. जिजाईने आधी त्याला पाणी पाजलं, मग त्याच्या हाताला खरचटलं होतं तिथे हळद लावून दिली. गोकर्णा मावशी, जरा वेळानं हळद तुपात गदगद शिजव आणि डोक्याला टेंगळाला लावून दे, आराम पडेल त्याला. पोरगं केवढं भेदरून गेलंय अगं. त्याला समजवायचं सोडून त्याला मारत बसलीस. मावशी, त्याला लागलं पण त्याहीपेक्षा म्हणजे लेकराच्या जीवापरीसही स्वतःचा अहम मोठा का? म्हणजे त्यांनी माझं का ऐकलं नाही? हा
चुकीचं आहे का नाही हे मावशी? लेकरायनं घराला घर पण येतं आणि त्या लेकरांना असं धारेवर धरायचं होय? गोकर्णा मावशीच्या डोळ्यात पाणी आलं. तिने मग पोराला पोटाशी धरलं आणि म्हणाली, जिजाई चुकलं बाई माही तर कवा कवा नामतीच मारली जाते. कवा कसं वागावं हेच समजत नाही बघ. गोकर्णा, अगं तूच नाही, आम्ही पण तसंच करतो ना. काहीही झालं की लेकरायच्या अंगावर हात. परवा महाबाबूचा हात जळला, पोरानं कोलीतच धरला हातात, पण मी त्याले असेच दणके दिले बघ. हात जळल्यानं आणि मारानं पोरग रडून रडून आदमुस झालं बघ. सुभद्रा म्हणाली, खरंच ग बाई खरंच, आज जिजाईनं डोळे उघडले. आपण तर लेकराच्या मनाचा कधी विचारच करत नाही ना मायबाई. कनकाई आपल्या दरवाज्याच्या बाहेर येऊन सारं बघत होती. जिजाईचं म्हणणं वागणं तिलाही पटलं. बायका घरोघरी पांगल्या. कनकाईला मात्र एक खटकलं. मावशी लेकराच्या जीवापरी स्वतःचा अहम मोठा. पण जिजाई खोटं काय बोलली होती? नाही, खोटं नाही बोलली ती, पण मोठ्या माणसाशी बोलण्याची ही पद्धत सुद्धा नव्हे. जिजाईनं खरं तर तिथे असलेल्या सर्वच आयांचे कान टोचले होते, परंतु जिजाईचा स्पष्टवक्तेपणा फटकळपणा ठरू नये असं कनकाईला वाटत होतं. मागेही असंच ती संताजीला घरात लक्ष देण्यावरनं बोलली होती. तेव्हाही तिचं चूक नव्हतं, मुळीच चूक नव्हतं. सगळ्यांच्या मनात आहे तेच ती बोलली होती. तरीही तिचं ते वागणं लहान तोंडी मोठा घास घेतल्यासारखं वाटत होतं. कनकाईला वाटलं जिजाई गुणाची आहे, स्वच्छ मनाची आहे, आत एक बाहेर एक, तिला जमत नाही. जे मनात आहे ते स्पष्ट बोलणारी आहे. पण अशी ही स्पष्ट मतं सर्वांना पचतही नाहीत. पण आत्ता ह्या क्षणी कनकाईनं मनातले सारे विचार दूर सारले आणि जिजाईनं एक चांगला विचार आजूबाजूच्या बायकांना दिला एवढंच तिने लक्षात ठेवलं. तिन्ही सांजेला तुकोबाच्या मागून कान्होबा दिंडी दरवाज्यातनं आत आले. आपल्या हातातल्या चोपड्या सांभाळत पारावर पाणी घेतलं आणि पडवीत आले. ओसरीतल्या बंगळीवर बोल्होबा बसून होते. पायानं जरा जोर देत होते, त्यामुळे बंगळी हळूहळू हालत होती. या. तुकोबा आणि कान्होबा बंगळीजवळ उभे होते. कनकाई संतोबाला खेळवत भिंतीशी बसून होती. रांधणीत थोरली जाऊ आणि जिजाई स्वयंपाक करत होती. भाऊजी आले वाटतं काम करून, थोरली जाऊ म्हणाली. तशी जिजाई उठली, हात धुवून लोटा पाणी घेऊन पदर सावरत ओसरीत गेली. तुकोबानं जिजाईकडे बघितलं, तिच्या हातनं लोटा घेतला आणि वरूनच घटाघटा पाणी प्यायला. बुवा गिलास? तुकोबा हातानंच नाही म्हणाला. स्वतः थोडं पाणी पिऊन तो लोटा तुकोबानं कान्होबाच्या समोर धरला. कान्होबा लोटा घेऊन वरनं पाणी प्यायला लागला. अरे उभ्यानं काय पाणी पिताय? बसून प्या. कितीही घाई असली तरी पाणी उभ्यानं पिऊ नये रे. बर झाली का वसुली? दोघेही चुप्प. बोल्होबा काय समजायचं ते समजले, तरीही चिवटपणे म्हणाले, काहीतरी वसुली झाली असेल ना? हा, थोडी झाली. भेटलं नाही कुणी? भेटले ना, कान्होबा म्हणाला. मग? नाही त्याचं काय अण्णाजी, बऱ्याच जणांच्या अडचणी होत्या हो. अरे कसल्या अडचणी? ह्या वर्षी पीक पाणी चांगलं झालंय की? हो, म्हणजे पाऊस भरपूर पडलाय, रान पिकलंय. मग अहो कोणाकडे आजारपण, कोणाकडे लग्न, म्हणजे इतर सगळा खर्च ते करतातच ना. अहो पण अडचण आहे असं म्हणाले सगळे. कोण म्हणालं नेमकं? लखोबा काका. अरे त्याच्या ओसरीत पाय ठेवायला जागा नाही, एवढी धान्याची पोती आहेत असं तोच 4 दिवसांपूर्वी बोलला होता. अरे तुकोबा, व्यवहारात एवढं नरमाईनं वागून नाही जमत रे बाबा. लोक बनेल झालेत, बनेल. हातून पैसा सुटत नाही. आणि आपण काही त्यांना त्यांचं मागत नाही ना, आपण आपलं मागतोय. मागच्या वर्षी हाच लखोबा येऊन रडत होता, पाय धरत होता, पीक पाण्यावर परत करत म्हणाला, आणि आता हात वर करतोय तो. अण्णाजी नका काळजी करू, आम्ही बघतोय सगळं. लखोबा काकांची ही काही अडचण असेल, ते खोटं नाही बोलायचे. त्यांनी तुम्हाला आत नाही येऊ दिलं? नाही, ते आमच्याशी बाहेरनच बोलले. म्हणजे त्यांनी तुम्हाला फसवलं, बाहेरच्या बाहेर तुमची रवानगी केली. आतली धान्याची पोती, आतला कापूस तुम्हाला दिसूच दिला नाही त्यांनी.
आजकाल लोक हुशार झालेत. अरे तुम्ही आहात साधे. अगदी बरोबर आहे. तुम्ही साधेच आहात. मला मामाजींचं पटतंय. हे बघा, व्यवहार हा व्यवहार असतो. आणि त्या लखोबा काकांना पैसे घेताना कसं बरं वाटलं, आणि आता कोटी कारणं सांगतोय तो. माणसं ओळखायला शिका की बुवा. हातात रिकामा लोटा घेऊन भिंतीशी उभं राहून जिजाई बोलत होती. बाजूला संतोबाला घेऊन कनकाई बसली होती. जिजाई जे बोलत होती ते खरं होतं. रांधणीतनं थोरली जाऊ ऐकत होती, खाटेवरनं रखमानं कान टवकारले होते. हे असं आजवर आपल्याला कधी जमलं नाही, दोघींच्याही मनात आलं. आणि आतापर्यंत चुपचाप असलेली कनकाई म्हणाली, जिजाई तू आज जा बरं. अहो पण बघा ना सासूबाई, यांचं हे वागणं बरं आहे का? अशानं ऋणको सोकवतील का नाही? आता मामाजीच किती काम करणार? त्यांनी हा एवढा बारदाना उभा केलाय, तो सांभाळायला नको? हे बघ जिजाई, तू शांत हो आणि आज जा. पुरुषांची कामं आहेत, पुरुष बघतील. आपण बायकांनी त्यात पडायला नको. अहो पण सांगितलं ना एकदा. तुझं कितीही खरं असलं तरी हा फटकळपणा बाईच्या जातीला शोभत नाही, आणि आपल्या घराण्याची ती रीतही नाही. शांतपणे बोलणारी कनकाई जरा चिडूनच म्हणाली. जिजाई आत वळली. आज जाणाऱ्या जिजाईकडं तुकोबानं बघितलं. जिजाई वीज होती. चांगलं वाईट यातला भेद कळणारी होती. ती आत्ता जे बोलली ते घरावरच्या प्रेमापोटी बोलली होती, पण स्पष्टवक्तेपणा आणि फटकळपणा यात एक सूक्ष्म रेषा असते. ती रेषा जिजाईनं नकळत ओलांडली होती, आणि फटकळपणाचं विरोध आईने तिला चिकटवलं होतं. तुकोबा काही बोलला नाही, पण त्याचं मन दुखावलं होतं. मंदिरातला विठोबा मूकपणे सगळं बघत होता. तुकोबासारखंच विठोबाचंही मन आतल्या आत दुखावलं. पण कनकाईनं जिजाईला लावलेल्या बोलाची फटकळपणाची नोंद इतिहासानं मात्र ताबडतोब घेतलेली होती. सकाळी सकाळी कुठे निघालात? कनकाईनं बोल्लोबांना विचारलं. विठोबाच्या दर्शनाला, असं म्हणून बोल्लोबानं वाड्याबाहेर पाऊल टाकलं. विठ्ठलाच्या दर्शनाचं निमित्त होतं. त्यांना संताजीला भेटायचं होतं. 4 दिवसांपासून त्याचा पाय घरात नव्हताच. बोल्लोबा मंदिरात शिरले. विठोबाच्या गाभाऱ्यात त्याच्या अगदी समोर पायाशी संताजी ध्यान लावून बसला होता. बोल्लोबांनी विठोबाला दुरून हात जोडले आणि मंदिराच्या पायरीवर बसून राहिले. दिवस वाढायला लागला तशी येणाऱ्यांची गर्दी वाढायला लागली. अरे सावकार तुम्ही? एक जण म्हणाला. अहो विठोबाच्या दर्शनाला आलो होतो. अरे चा, संताजी पण इथेच दिसतोय. सावकार, संताजी बोलला का काय? आमच्या संगत तो बोलतच नाही. नाही, अजून नाही बोलला. सध्या तो विठ्ठलाशी बोलतोय. त्यांचं दोघांचं आटोपलं की मग मी बोलेन. संताजी बोलतोय विठ्ठलाशी? आता ध्यान लावून बसलाय ना, त्याच्या नावाचा जप करत. हसत हसत बोल्लोबा म्हणाले. पाहता पाहता 2 घटका उलटल्या. संताजी ध्यानावस्थेतनं बाहेर आला. विठ्ठलाला नमस्कार करून तो गाभाऱ्यातनं सभामंडपात आला. पायरीकडे लक्ष गेलं. बोल्लोबा बसलेले दिसले. खरं तर नुकतंच ध्यानातनं बाहेर आल्यानं त्याच्या आत विठ्ठल होता, आणि बाहेर देवा इतकीच भक्ती ज्याच्या ठाई ते वडील होते. अण्णाजी तुम्ही? अरे हो, मीच. विठोबाच्या दर्शनाला आलो होतो, जरा वेळ टेकलो. तू इथेच होतास का? हो, मी गाभाऱ्यात. विठोबाला मी दुरूनच नमस्कार केला. जरा वेळ टेकलो इथे. ये बस. संताजी वडिलांच्या बाजूला बसला, शांतपणे, चुपचाप. संताजी. संताजीने फक्त वडिलांकडे बघितलं. अरे आज 4 दिवस झाले घरी फिरकला नाहीस. लक्षातच नाही आलं अण्णाजी 4 दिवस झालेत म्हणून. संसारी माणसानं घराकडे दुर्लक्ष करून भागत नाही ना पोरा. मन नाही लागत संसारात. हा विचार संसारात पडण्यापूर्वी करायला हवा होतास. हे बघ, देवाचं करू नका असं मी म्हणणारच नाही. देवावरती श्रद्धा असावी, भक्ती असावी, पण आपल्यावरही भक्ती करणारं कुणी ना कुणी असतंच ना. म्हणजे? अरे ती पोरगी तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसली आहे. तुझ्यासाठी ती या घरात आली आहे. तूच घरात नाही म्हटल्यावर तिने कोणाकडे बघायचं? आणि तिच्या माहेरच्यांच्या नजरेला नजर तरी कशी भिडवायची? एवढं बोलून बोल्लोबा चूप राहिले. तसंही बरोबरीच्या मुलाला बोलणार तरी काय. जरा थांबले आणि म्हणाले, चल घरी.
असं म्हणून बोल्लोबा उभे राहिले. संताजीही उभा राहिला. काहीही न बोलता वडिलांच्या मागणं संताजी घरी आला. त्याला घरी आलेला बघून थोरलीच्या डोळाभर आनंद पसरला. मनाचा मोर झाला. कनकाईनं पडवीत उभ्या असलेल्या बाप लेकाला बघितलं आणि काय समजायचंय ते ती समजली. लेकाला शोधायला बुवा बाहेर गेले होते हे कनकाईनं ओळखलं. जिजाई, जी, तुकोबा आला का ग दुकानातनं? आत्ताच आले. ताटं घे वाढायला. जिजाईनं पाणी ठेवलं. तिन्ही मुलांसोबत वडील जेवायला बसले. थोडं खाऊन बोल्लोबांनी हात आडवा केला. अहो हे काय मामाजी, एवढ्याच झालं? अर्धी भाकरी घ्या, गरम आहे. अगं नको. बरं नाही की काय तुम्हास? आणि चेहरा केवढा उतरलाय तुमचा? सगळ्यांची जेवणं झाली. बोल्लोबा सुपारी कात्रत बंगळीवर बसले. संतोबा त्यांच्या बाजूला येऊन बसला. आबा, माझ्यासाठी जत्रेतनं काय आणलं? थोडं थोडं बोलू लागलेल्या संतोबानं बोल्लोबांना विचारलं. आता जत्रेला जाईल ना बेटा, तर तुलाच घेऊन जाईल. मग खूप खेळणी घेऊ. आणि संतोबा भोवरा घेऊ बरं का. भोवरा? हो, जाळी घेऊ भोवऱ्याची. जाळी? अरे जाळीशिवाय भोवरा फिरतच नाही. असं? आपले मोठे डोळे आणखीन मोठे करत संतोबा म्हणाला. भोवरा फिरतो बरं का. हो. कसा? गरा 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 गरा. आणि बोलताना थांबले बोल्लोबा जरा वेळ. त्यांच्या मनात आलं संसारही असाच असतो. या संसाराच्या रिंगणात माणूसही गरागरा फिरत असतो, अगदी भोवऱ्यासारखा. कधी मनासारखा तर कधी मनाविरुद्ध. आणि विठोबा म्हणाला, अगदी बरोबर. रात्री झोपेतनं उठून बसलेल्या बोल्लोबांना कनकाई विचारत होती. काय झालंय बुवा? नाही, काही नाही. मुलांची काळजी वाटतेय का? बोल्लोबा काही बोलले नाही. त्याने अंथरुणावर अंग टाकलं. झोप येत नाही बुवा? हो, स्वप्न पडलं. काय ते? अगं दुपारी संतोबाला म्हणालो जत्रेतनं भोवरा आणून देईन. स्वप्नातही भोवरा दिसला फिरणारा आणि अचानक फिरायचा थांबला. आता फिरणारा भोवरा थांबणारच ना? गतीनं फिरणारा भोवरा पटकन जाग्यावर थांबला. असू दे, झोपा बघू. स्वप्न ते स्वप्न, त्याचा काय एवढा विचार करायचा मी म्हणते. बाहेर उजाडलं? नाही, पण उजाडेल. पाखरं उठली आहेत. बोल्लोबा पुन्हा झोपले. कनकाई उठून कामाला लागले. हळूहळू मग सगळं घर जागं झालं. आई, अण्णाजी उठले नाहीत? उठतील आता. पहाटे पहाटे उठून बसले होते. पण एवढा वेळ कधी झोपत नाहीत. बरं नसेल वाटत. मी बघतो. अरे झोपू दे, दगदगही फार होते त्यांना अलीकडे. मला वसुलीसाठी जायचंय गावात. आणि दुकान? कान्होबाला सांगितलंय मी दुकानात बसायला. आंघोळ करून आणि घरच्या देवांची पूजा आटोपून समोर उभा असलेला तुकोबा डोक्याला पांढरा शुभ्र आणि नारिंगी रंगाची किनार असलेला फेटा बांधत म्हणाला. बरं तू निघ आणि खूप ऊन करू नको. हो, पण एकदा अण्णाजींशी बोलून घेतो मी. असं म्हणून तुकोबा वडिलांच्या खोलीत शिरला. मायलेकांचं बोलणं दारा आडून ऐकणारी जिजाई तुकोबाच्या मागून बोल्लोबांच्या बाजेजवळ पोहोचली. हाताची घडी डोक्याखाली घेऊन बोल्लोबा निजले होते. अण्णाजी, अण्णाजी, तुकोबानं आवाज दिला. मामाजी, मामाजी उठा की. जिजाई म्हणाली, पण बोल्लोबानं साधी हालचालही केली नाही. तुकोबानं हलवून बघितलं तरीही नाही. जिजाईनं मामाजी म्हणून हंबरडा फोडला. घरादाराचा आधार संपला. गरागरा फिरणारा भोवरा एकाएकी थांबला होता. बोल्लोबा गेले. रीत म्हणून जिजाईचे आई आप्पाजी दारापर्यंत येऊन गेले. बोल्लोबांच्या आठवणी काढून जिजाई खूप रडली. तुकोबा पार तुटून गेला होता. कनकाई सुन्या कपाळानं सुनी जिंदगानी उघड्या डोळ्यांनी बघत होती. जिजाई कनकाईच्या जवळ बसायची. आपले डोळे पुसत म्हणायची, सासूबाई अशा कितीक दिवस उदासवाणी बसणार आहात? मामाजी गेले. तुम्हीही घरातनं जबाबदारीतून आलादी आलाद राहणं तर कसं होईन? अगं कशात जीव नाही लागत ग बाई. असं म्हणून होते का? आता तुम्ही अशा इरावल्यावानी बसल्या तर आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघायचं? चला उठा बघू.
तो संतोबा बघा कसं लहानसं तोंड करून बसलाय. ये रे संतोबा ये, बस आजीजवळ. असं म्हणून जिजाईनं संतोबाला कनकाईच्या मांडीवर बसवलं आणि कनकाई मग नातवाशी खेळत राहिली, पण तेवढ्यापुरतंच. सासूबाई, जेवायच्या वेळी रडू नका हो. रडण्यानं काय गेलेला माणूस परत येते का? कनकाईजवळ बसय जिजाई म्हणाली. नाही जात मला अन्न, घास गिळवत नाही ग. तुम्ही अशा हातपाय नका ना गाळू. तुमची आम्हाला गरज आहे, या घराला गरज आहे. जिजाई, धनी मला टाकून कसे गेले ग, नाही जगावंसं वाटत. खरंय सासूबाई, पण कोणाच्या जाण्यानं कोणाचं जगणं थांबत नाही ना. वरून ज्याच्या नावाचा पुकारा होईल तोच जाईल ना. जातो म्हटल्यानं कोणी जात नाही आणि थांब म्हटल्यानं थांबत नाही. कनकाईच्या बाजूला बसून त्यांचे डोळे आपल्या पदरानं पुसत जिजाई म्हणाली आणि भाकरीचा तुकडा मोडून तो भाजीला लावून जिजाईनं कनकाईला भरवला. पाठीवरनं हात फिरवला. पाण्यानं भरलेलं फुलपात्र कनकाईच्या तोंडाला लावलं. दुसरा घास भरवला. आता ह्या क्षणी जिजाई तिच्या सासूची आई झाली होती आणि जिजाईचं असं हे मोठ्याहून मोठं होणं विठोबा कौतुकानं बघत होता. आता कनकाईची चूल सुटली होती. घरादारातून लक्षच उडालं होतं कनकाईचं. घराचा भार जिजाईवर पडतोय हे कनकाईला दिसत होतं, पण काही करायची तिला इच्छा होत नव्हती. ती संतोबाला खेळवायची, नाही तर माळ जपत बसायची, विठ्ठलाचा धावा करायची. आणि एक दिवस बोल्होबा पाठोपाठ कनकाईसारखा पाणीदार मोतीही माळेतनं निसटला. कनकाईच्या जाण्यानं घर रिकामं झालं. घराला, घरातल्या माणसांना आवरून चिवरून ठेवणारी जिजाई सैरभैर झाली. श्रोते हो, हा होता भाग 8. भाग 9 उद्या. तोपर्यंत विठ्ठल 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 विठ्ठल.